नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 50 वन लाइनर प्रश्न आपण पाहणार आहोत. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी परदेशी जाण्यास कोणी मदत केली? तर पहा, योग्य उत्तर आहे सयाजीराव गायकवाड. लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी परदेशी जाण्यास सयाजीराव गायकवाड यांनी मदत केली. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली होती? योग्य उत्तर आहे पंडिता रमाबाई. लक्षात ठेवा, आर्य महिला समाज पंडिता रमाबाई. डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया स्थापना कोणी केली? डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे विठ्ठल रामजी शिंदे. विठ्ठल रामजी शिंदे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 50 वेळापेक्षाही जास्त वेळा तलाठी भरतीमध्ये, पोलीस भरतीमध्ये, आरोग्य भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये विचारला गेला आहे. पुढे पहा, लोकशाही म्हणजे लोकांचे, लोकांसाठी आणि लोकांचे राज्य ही व्याख्या कोणी केली? कोणी केली? तर अब्राहम लिंकन. लक्षात ठेवा, लोकशाही म्हणजे लोकांचे, लोकांसाठी आणि लोकांचे राज्य अशी व्याख्या कोणी केली? अब्राहम लिंकन. पुढे पहा, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? योग्य उत्तर आहे 1827. साल लक्षात ठेवा, महत्वाचे समाज सुधारक आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये त्यांच्यावर प्रश्न असतोच. ओके, लिहून ठेवा, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 1827 या वर्षी झाला. पुढे पहा, महात्मा ज्योतिबा फुले यांचा कार्यकाळ कोणता आहे? तर 1827 ते 1890. 1827 ते 1890. पुढे पहा, जागतिक मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो? जागतिक मराठी भाषा दिन. योग्य उत्तर आहे 27 फेब्रुवारी. जागतिक मराठी भाषा दिन 27 फेब्रुवारी. पुढील प्रश्न पहा, HIV विषाणूमुळे कोणता रोग होतो? कोणता रोग होतो? तर एड्स. HIV विषाणूमुळे एड्स हा रोग होतो. पुढील प्रश्न पहा, भारत छोडो चळवळीचा नारा काय होता? तर करो या मरो. भारत छोडो चळवळीचा नारा करो या मरो. पुढे पहा, क्रांतिकारक भगतसिंग यांना कधी फाशी देण्यात आली? तर 1931 साली. लक्षात ठेवा, क्रांतिकारक भगतसिंग यांना 1931 साली फाशी देण्यात आली. पुढील प्रश्न पहा, भारतीय नौदल दिवस कधी साजरा केला जातो? भारतीय नौदल दिवस. योग्य उत्तर आहे 4 डिसेंबर. भारतीय नौदलाचे मुख्यालय कोठे आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी भारतीय नौदलाचे मुख्यालय आहे. पुढे पहा, डोके खाणे याचा अर्थ काय? काय होतो? तर सतत त्रास देणे. डोके खाणे म्हणजेच काय? सतत त्रास देणे. तोंड बंद ठेवणे म्हणजे काय? तर गप्प राहणे. तोंड बंद ठेवणे म्हणजे गप्प राहणे. पुढे पहा, फुल झाडांचा ताटवा असतो, फुलांचा गुच्छ असतो, तसे फळांचा काय असतो? आता पहा, फुल झाडांचा काय असतो? ताटवा. फुलांचा काय असतो? गुच्छ. तसे फळांचा काय असतो? तर घोस असतो. काय असतो? घोस. विद्यार्थी मित्रांनो, पहा, ताटवा हा जो शब्द आहे हा काय आहे? समूहदर्शक आहे. काय आहे? समूहदर्शक शब्द आहे ताटवा. ओके, त्यानंतर गुच्छ काय आहे? समूहदर्शक शब्द आहे. घोस काय आहे? समूहदर्शक शब्द आहे. मग समूहदर्शक शब्द म्हणजे काय ते आपल्याला माहिती पाहिजे. पहा, आता या ठिकाणी पहा, एकापेक्षा जास्त वस्तू, घटक यांना दर्शवण्यासाठी ज्या शब्दाचा उपयोग केला जातो त्या शब्दांना काय म्हणतात? तर समूहदर्शक शब्द म्हणतात. लक्षात घ्या, एकापेक्षा जास्त वस्तू, घटक यांना दर्शवण्यासाठी ज्या शब्दाचा उपयोग केला जातो त्या शब्दांना काय म्हणतात? तर समूहदर्शक शब्द. म्हणजे कसं? आता पहा, पोत्यांची थप्पी. आता पोत्यांची थप्पी म्हणजे काय असते? तर पहा, या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय? पोते दिसत आहे. इथं एक पोतं आहे का? नाही, तर अनेक पोते आहे. यांना आपण काय म्हणतो? एक नाहीये, एकापेक्षा काय जास्त आहे, याला म्हणायचं समूहदर्शक शब्द. मग पोत्यांची काय असते? थप्पी असते. तसं नोटांची पण काय असते? थप्पी असते. प्रवाशांची काय असते? झुंबड. प्रवाशांची काय असते? झुंबड. झुंबड काय आहे? समूहदर्शक शब्द आहे. म्हणजे कसं? पहा,
या ठिकाणी तुम्हाला प्रवासी दिसताय की नाही? या ठिकाणी एक प्रवासी आहे का? नाही, अनेक आहे. म्हणजे प्रवाशांचे काय? झुंबड. याला म्हणायचं समूहदर्शक शब्द. लक्षात ठेवा, प्रवाशांची झुंबड. प्रश्नपत्रिकांचा काय असतो? संच असतो. विद्यार्थी मित्रांनो, सोपं वाटतंय, पण परीक्षेला आल्यावर आपल्याकडनं चुका होतात. पोत्यांची थप्पी, नोटांची थप्पी, प्रवाशांची झुंबड आणि प्रश्नपत्रिकांचा संच लक्षात ठेवा. पुढे पहा, ययाती अमृतवेल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आता पहा, ययाती हे पुस्तक आहे, लेखक कोण आहेत? वि स खांडेकर. अमृतवेल हे पुस्तक आहे, याचे लेखक कोण आहे? वि स खांडेकर. विद्यार्थी मित्रांनो, 50 वेळापेक्षाही जास्त वेळा प्रश्न विचारला गेला आहे. काय? ययाती या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? लिहून ठेवा, वि स खांडेकर. पुढे पहा, एक झाड दोन पक्षी रणांगण या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे विश्वास बेडेकर. एक झाड दोन पक्षी हे पुस्तक आहे, या पुस्तकाचे लेखक विश्वास बेडेकर आहेत. रणांगण हे पुस्तक आहे, या पुस्तकाचे लेखक विश्वास बेडेकर आहेत. पुढे पहा, जगातील सर्व राष्ट्रांचे सर्वात महत्वाचे उद्दिष्ट कोणते आहे? तर आर्थिक विकास. भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने कोणती बाब महत्वाची आहे? तर अलिप्ततावाद. अलिप्ततावाद. पुढे पहा, वेलची टेकड्या कोणत्या राज्यात आहे? तर केरळ राज्यामध्ये वेलची टेकड्या आहेत. जबलपूर जवळ कोणती पर्वतरांग आहे? तर सातपुडा पर्वतरांग. जबलपूर जवळ सातपुडा पर्वतरांग आहे. भारताच्या मुख्य भूमीचा सर्वात दक्षिणेकडील किनारा कोणता आहे? तर कन्याकुमारी. लाल बहादूर शास्त्री यांची समाधी कोणत्या शहरात आहे? तर दिल्ली या ठिकाणी. लक्षात ठेवा, लाल बहादूर शास्त्री यांची समाधी कोणत्या शहरात आहे? तर दिल्ली या ठिकाणी. पुढे पहा, गाळना डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर धुळे, नंदुरबार. लक्षात ठेवा, गाळना डोंगर धुळे, नंदुरबार जिल्ह्यात आहे. नांदेड जिल्ह्यात कोणता डोंगर आहे? तर मुदखेड डोंगर आहे. कोणता? मुदखेड. पुढे पहा, मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक कोणास म्हणतात? तर बाळशास्त्री जांभेकर. 100 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती यामध्ये विचारला गेला आहे. मराठी वृत्तपत्र सृष्टी जनक बाळशास्त्री जांभेकर. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रसंत म्हणून कोणास ओळखले जाते? तर संत तुकडोजी महाराज. लक्षात ठेवा, राष्ट्रसंत संत तुकडोजी महाराज. पुढील प्रश्न पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधीस्थळ कोणते आहे? तर चैत्यभूमी. लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे काही समाधीस्थळ आहे ते आहे चैत्यभूमी. पंडित नेहरू यांचे समाधीस्थळ कोणते आहे? तर शांतिवन. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, वारंवार प्रश्न विचारला गेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधीस्थळ चैत्यभूमी, पंडित नेहरू यांचे समाधीस्थळ शांतिवन. पुढे पहा, लोक रंग उत्सव हा कोणत्या राज्यातील प्रसिद्ध उत्सव आहे? तर मध्य प्रदेश. बोनलू महोत्सव. बोनलू महोत्सव हा कोणत्या राज्यातील प्रसिद्ध महोत्सव आहे? तेलंगणा. तेलंगणा. पुढे पहा, आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे जिल्ह्यात आहे. दोन्ही प्रश्न सोपे आहे, वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेले आहे. आंबोली थंड हवेचे ठिकाण सिंधुदुर्ग आणि खंडाळा थंड हवेचे ठिकाण पुणे. मलेशिया देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता? मलेशिया तर बॅडमिंटन. बांगलादेश देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? तर कबड्डी. बांगलादेश हा जो काही देश आहे याचा राष्ट्रीय खेळ आहे कबड्डी. प्राण्यांमध्ये दूधताप हा आजार कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे होतो? तर कॅल्शियम. कॅल्शियम. मानवी शरीरातील कोणत्या अवयवाद्वारे रक्तातून युरिया गाळला जातो? तर मूत्रपिंड. मानवी शरीरातील मूत्रपिंड या अवयवाद्वारे रक्तातून युरिया गाळला जातो. सर्वात जास्त वेगाने परिवलन करणारा ग्रह कोणता आहे? तर गुरु. सर्वात जास्त वेगाने परिवलन करणारा ग्रह गुरु. सर्वात कमी वेगाने परिवलन करणारा ग्रह कोणता आहे? तर शुक्र. लक्षात घ्या, सर्वात जास्त वेगाने म्हटलं तर गुरु आणि सर्वात कमी वेगाने म्हटलं तर शुक्र. चंदीगडमधील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणी बांधले? तर नेकचंद. नेकचंद. जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे? तर वॉशिंग्टन DC या ठिकाणी. वॉर अँड पीस हे पुस्तक आहे
कोणाचं आहे? तर लिओ टॉलस्टॉय. वहीमध्ये लिहून ठेवा. वॉर अँड पीस हे पुस्तक आहे, लिओ टॉलस्टॉय. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक आहे, कोणाचं आहे? पंडित नेहरू. ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे पुस्तक आहे, कोणाचं आहे? पंडित नेहरू. लक्षात ठेवा, डिस्कव्हरी ऑफ इंडिया, ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री ही पुस्तके कोणाची आहे? तर पंडित नेहरू. जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात? मुख्य कार्यकारी अधिकारी. प्रश्न महत्वपूर्ण आहे, लक्षात घ्या. जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात? मुख्य कार्यकारी अधिकारी. जिल्हा परिषदेचे स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? कोण असतात? जिल्हा परिषदेचे अध्यक्ष. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. मनपटल या विसर्ग संधीची फोड ओळखा. तर काय होणार? मनस अधिक पटल. सचा काय आहे? पाय मोडेल आहे, लक्षात घ्या. मनस अधिक पटल, बरोबर मनपटल. ओके. पोर या शब्दाचे लिंग ओळखा. आता स्त्रीलिंग आहे, पुल्लिंग आहे आणि नपुंसकलिंग आहे. कसं? आपण काय म्हणतो? ती पोर म्हणजे काय? स्त्रीलिंग. आपण काय म्हणतो? तो पोर, आपण असं पण म्हणतो तो पोर पुल्लिंग, आणि ते पोर नपुंसकलिंग. पोर हा शब्द तीनही लिंगात असतो, लक्षात घ्या. स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुंसकलिंग. आशियातील सर्वात मोठे चर्च कोठे आहे? तर गोवा या ठिकाणी. भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर पंजाबराव देशमुख. कोणत्या खेळात पेनल्टी स्ट्रोक वापरला जातो? तर हॉकी या खेळात पेनल्टी स्ट्रोक वापरला जातो. भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते आहे? तर लोकसभा. लोकसभा. शीख धर्माची स्थापना कोणी केली? तर गुरु नानक देव. शीख धर्माची स्थापना गुरु नानक देव यांनी केली. भारतात किती वर्षांनी जनगणना केली जाते? तर 10 वर्षांनी. मेघदूत कोणी लिहिले? तर कालिदास यांनी. भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? तर क्लेमेंट ॲटली. लक्षात ठेवा, भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? क्लेमेंट ॲटली. रामकृष्ण मिशनची स्थापना कोठे झाली? तर बेलूर, कोलकाता या ठिकाणी. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंद. ब्राह्मो समाज कोणत्या तत्वावर आधारित आहे? तर एकेश्वरवाद. देव समाज कोणी स्थापन केला? तर शिवनारायण अग्निहोत्री. देव समाज कोणी स्थापन केला? शिवनारायण अग्निहोत्री. पांढऱ्या हत्तींचा देश कोणता आहे? तर थायलंड. कांगारू हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे? तर ऑस्ट्रेलिया. सुंदरलाल बहुगुणा कोणत्या चळवळीशी संबंधित आहेत? तर चिपको चळवळ. 1923 मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली? तर चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू. प्रश्न महत्वपूर्ण आहे. 1923 मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली होती? तर चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी. अणुबॉम्ब टाकण्यात आलेले पहिले शहर कोणते? तर हिरोशिमा. कोठे आहे? जपान या देशामध्ये आहे. सर्वाधिक प्राण्यांची संख्या असलेला देश कोणता? तर भारत. जगातील पहिले विद्यापीठ कोणते? तक्षशिला. जगातील पहिले विद्यापीठ तक्षशिला. चीनमध्ये पोहोचणारा पहिला युरोपियन व्यक्ती कोण? तर मार्को पोलो. मार्को पोलो. हवा महल कुठे आहे? तर जयपूर या ठिकाणी हवा महल आहे. वास्को द गामा भारतात कधी आला? 1498 साल. लक्षात ठेवा, 1498. विद्यार्थी मित्रांनो, खूप वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. वास्को द गामा भारतात कधी आला? 1498. वास्को द गामा कुठून आला? तर पोर्तुगाल या ठिकाणाहून. पोर्तुगाल. ओके. कोणत्या शीख गुरुला शीख धर्माचे संस्थापक मानले जाते? तर गुरु नानक. गुरु नानक या शीख गुरुला शीख धर्माचे संस्थापक मानले जाते. शीखांचा मुख्य सण कोणता आहे? तर बैसाखी. बैसाखी. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळजवळ 50 वन लाइनर प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न वारंवार कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत. सर्व प्रश्न तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने खूपच महत्त्वपूर्ण आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.